घ्यावी तर शब्दच कोटतात नारायण नारायण. अरे मला घोसाडा म्हणणारा तू कोण रे बाबा? मी विष्णुबंध मुनींचा लोक मला त्रिपुरासूर नावाने ओळखतात आणि मी सुद्धा आपल्याला ओळखलं नाही. नारायण नारायण. ही मूर्ती पाठी आहे. कसं ओळखणार बरं? महिलाची घात ही महिलावरूनच ओळखता येतं, तेव्हाच समजतो हा महिला आहे म्हणून. परंतु कमलाचा गंध हा भ्रमण कमलपंखात गेल्याशिवाय त्याला येत नाही, तेव्हा दुर्जनांना सज्जनांची ओळख कशी काय येणार बरं? नारायण नारायण. म्हणजे आम्ही दुर्जन आणि तुम्ही सज्जन. अरे वाह तुमची. बाबा चिडू नकोस. या त्रिभुवनातील एक सत्य सांगितलं मी. ही गुणातील सत्य ओके करो. साऱ्या गोष्टी आपल्याला कसं बरं माहिती? कॅन्सल करना लगेच ओके करो. नारायण कॅन्सल नारायण. करना ती. मनोवेगाला रद्द करून स्वर्ग मृत्यू पाहता कुठे भ्रमण करता वर परमेश्वरने मला दिला आहे. म्हणजे आपण ब्रह्मदेवता मानस नारद नारायण नारायण. एक होर पर्यंत मुळी वर्जा 60 सेकंद नमस्कार करतो. मी आपल्याला घोसावड्या म्हटल्याबद्दल मला क्षमा सांगा. अरे मी काय क्षमा करणार तुला? सारे काही त्या परमेश्वरच्या हाती आहे. जर त्याच्यातून नामस्मरण केला तर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. परत मला त्रिभुवनाचा अधिपती व्हायचं आहे. होईल ना माझी इच्छा पूर्ण? सांगा. नारायण नारायण. अरे कितीतरी जणांनी परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं आहे, तर तुझ्यासारख्या बनवाला अवघड ते काय आहे? बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आपल्या 33 कोटी देव गेले तरी कुठे? लगेच ओके कर आणि परत लगेच दाबा. प्रत्येक देवाची हजार हजार नावे आणि मंत्र जप तर काय विचार. प्रत्येकाचे मंत्र जप एकाक्षरी पंचाक्षरी षडाक्षरी अष्टाक्षरी एवढे जप जप करीपर्यंत आम्ही जाणार यम लोकी. असं तर तुमचं म्हणणं? नारायण नारायण. म्हणतात ना मन चिंतित आहे ना चिंतित, आणि मी तर तुला कप्ताने सांगितलंच नाही. तुम्ही जरी माझी किती बोलवणं केला तरी मी तुम्हाला पूर्ण ओळख नाही. मला या जन्मी तरी मला देव प्रसन्न होणार नाही ना, असं तुमचं म्हणणं आहे. नारायण त्रिपुरा, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. समज आणि काय समज बाजूला ठेवा. तुम्ही फक्त मला एका देवाचा असा मंत्र जा, तिथं जप केला विना आपली सर्व कामना मनपूर्ण होती, असा मला आशीर्वाद द्या. नारायण नारायण. सांगतो, पण ऐक, एकाग्र चिंतानी एकांत बसून त्या जपाचं अनुष्ठान करावे लागेल. सांगा. सांगा नारद मुनी, मी करण्याला तयार आहे. मग ऐक तर. सांगा तर. ओम श्री गणेशाय नमः हा अष्टाक्षर मंत्र तू जप कर. 14 विद्या सकल सिद्धी प्राप्त होईल तुला. येतो मी. नारायण नारायण.
मला प्रसन्न झालोय. तू मनाची इच्छित वर मग. तुम्ही मला प्रसन्न झाला. गणपती या त्रिभुवनातील स्वामित्व करण्याचे माझे सामर्थ्य माझ्या हाती आणि सर्व इच्छा माझ्या पूर्ण व्हाव्या असा मला आशीर्वाद द्या. या त्रिकोणातील सर्व प्राणी तुझ्या आज्ञेत वागतील आणि या सृष्टीत शंकरापासून तुझा पराभव करण्यात कुणी समर्थ होणार नाही. तू अनेक शिकवून घेतल्यावर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर भगवान शंकर तुझ्या आपल्या शस्त्राने तुझ्या त्रिपुराचा भेट करतील. तेव्हा तुला मुक्ती मिळेल. देवा देवा तुम्ही मला आशीर्वाद द्या. तथास्तु. आता मला कुणाची भीती नाही. प्रथम जातो स्वर्गलोकी जातो आणि इंद्राचे राज्य घेतो. नमस्कार. मारा हुशार. वा वा वहिनी म्हणजे काय? वहिनी दिला का म्हणजे काय म्हणजे काय? मारला. काय? एवढा होता. काय होता का? एवढा? मला कोण होता रे? बोलतो काय? पण करणार काय? म्हणजे हा? म्हणजे आता मटण कोण करणार? बायको गेली माहेरी. जवळच आहे. विचार केला. बायको माहेरी गेला म्हणजे मग मी विचार केला. मग विचार करावा लागला. आता जातो सासरवाडी. म्हणजे काय? सासरवाडी गेलो. पाळी तरी दिला काय? सगळं आलं पाहिजे रे. सासू म्हणाली. काय म्हणाली? जावई तुम्ही झोपा. अशी म्हणाली. आणि सध्या लाईट पण जाते ना, त्यामुळे काय गरमीचं वातावरण आहे. लोड शेडिंग होते ती जाते. त्यामुळे काय झोप काय मिळत नाही. हे बघू सर्व मग सांगतो आहे की गशालू बोलतो मी तुझा बाळू. असं आहे. गशालू मी तुझा बाळू कुठून कसा घालू. वारा 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 कुठून कसा घालू. हा पुढे माझा आम्हाला बाप माझी वाटलं बाप वाटलं. कुठून कसं घालू म्हणजे वारा रे. आता गरमी चालू आहे. मग काय माहिती आता अंधारच नको म्हणून कुठून कसं घालू. वारा बोललो ना. पुढे आहे का? गशालू मी तुझा बाळू. गशालू मी तुझा बाळू. कोण आहे रे हा? कोण
आणि तू मोबाईल थोडा शूटिंग काढायचं मेल ऐकून मोबाईल फिरवतो की आडवाणी घालू कसा घालू पुढच्या वर्षी यायचंय तुझ्या आईला घालू की मेवणीला घालू मजा वाटत अशी परिस्थिती आज आली आहे असं झालं असतं पलटीत झालं थोडी उंची तरी वाढली असती एकदम ठीक चालेल बाप्पा मारायचं झालं बाप्पा थोडे का नाही ये पाडीवर नको तेव्हा शिटी नाराजी ना नारदाला घे नारदाला का म्हणून नारदा घ्यायचं नारदाने बाप्पाला घे यावे मुनीवर्य असं नसतं व्हावे नारायण नारायण अरे इंद्रा हे तुझं आसन आता डलमळीत होणार आहे काय असा कोण पराक्रमी आहे नारायण नारायण त्रिपुरासुराने गणपतीला प्रसन्न करून त्याच्याकडे वर ठेवला आहे आणि तो त्रिपुरासुर तुझ्या आसनावरती विराजमान होणार आहे किंवा सावध राहत एवढंच सांगलं होतं येतो मी नारदाची स्वारी आली बाजूला उडव
त्रिपुराच्या माझ्यावरती आक्रमण करणार आहे. येऊ दे तर त्याला. तुझ्या राज्य मुकाट्याला माझ्या स्वाधीन कर, नाहीतर माझ्याशी युद्ध कर. अरे उन्मत्त दैत्या, राज्य म्हणजे तुला काय वाटलं? सारी पाठातील सोंगत्या कुणीही मागावं आणि मुकाट्याने मी काय द्यावं? देणार नसेल तर माझ्याशी तुला दोनात खेळावं लागतील. ठीक आहे. पाठी में टुकड़ा दिखून जाता मेरा पूरा हाथ पाठी ना उडव उडव कुठे निघालास? ते म्हणजे आम्ही. कुठे निघालास? सांगा. तू तिकडे कुठे बघ वर्णित 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 ठीक आहे. वर्णित चाललंय. या राज्याचा अधिपती मी आहे. या राज्यात हुकूम मला चालतो आणि तुम्ही जर माझ्या आज्ञाभंग केला तर या सूर्यानं तुमचे शीर्षेत केले जाईल. लक्षात ठेवा. आणि माझ्या सांगण्याप्रमाणे वागला तर मला कुठली वासू देणार नाही, त्याची काळजी घेईन. ठीक आहे. बघूया. सेवक, माझा आज आनंद उत्सव साजरा होऊ द्या. या उत्सव हजर करा. हीच घेऊन येतो ना. आता घ्या पोरगीनं ते. अरे हा काय करतो तो माती अरे देते. ठीक आहे. काय केलं नाही मध्ये? बजा म्हणताय क्या बजा हो देखना कैसा करा पागल की जरा मेरा बाप की जरा समझ भी नहीं आ रहा माँ के बाप क्या बस क्या बाप देख के तो लौड़ बचा मैं क्या लौड़ा मेरे घर पे आने वाला छोड़ेगी ये बग बग ये उड़ाओ उड़ाओ तू मोबाईल लक्ष देऊ उडव उडव ए उडव उडव बोल उडव उडव ये चल वर्ल्डी चल वर्ल्डीत वर
चांगले फोटो तीन बघ एवढे बाबा ये आनंदाची गोष्ट आहे. सेवक सेवक बोला हा काय शेवट? हिला योग्य ते नाम देऊ आणि आमचं तुमचेही मी करणार आहे. प्रथम तुमची ठीक आहे. आमची पाठवणी बद्दल काहीच घाबरू नका. चालेल पुढच्या वर्षी केलं तर चालेल. पुढच्या वर्षी आहे रे आता लक्ष ब्रह्मा आणि विष्णू चला आपण त्यांच्यावरती स्वारी करूया. अरे 21 काय याच्याकडे मेला किती आहेत एवढं 22 एवढं 23 आपले 2 मिनिटं दांबीत गेला होता रिक्षा पाहिजे होती तुमची. तो त्रिपुराच्या माजला आहे त्याने माझं राज्यही राहून घेतलं. रिक्षा आता तो इथे येणार, हे निश्चित आहे. म्हणजे आपण विष्णुदेव यांच्याकडे जाऊ म्हणता. अरे हा ते ब्रह्मदेवाचा दरबार इथे कोणीच नाही. महाब्रह्म गेला तरी कुठे आयटम बरोबर गेला बहुतेक ब्रह्मा आणि विष्णू इंद्र विष्णूला गेला असणार. चला आपण त्यांच्यावरती स्वारी करूया. तू सिटी वाजवले तू सिटी बजा पागल कोणता सिटी बजा ते मोबाईल नको घेऊन गेला हे पुढे घ्यायची गणपतीच्या वर प्रसादाने त्रिपुराच्या माजला आहे त्याने माझं राज्यही राहून घेतलं. वा रे वा छान. म्हणजे प्रत्येक दैत्याला कोणतरी प्रसन्न वर द्यावा तर त्याने पळताबोई थोडी करता आणि मग तुम्हाला माझी आठवण आली या अडचणीतून सोडण्यासाठी. देवा देवा माफी मागतो पण काहीतरी मार्ग काढावा. पण त्या नारदाला तुझ्या पुत्राला नको ते उद्योग सांगितले होते कोणी त्या त्रिपुराला मंत्र उपदेश करण्याचे. तेव्हा तुझा पुत्र आणि तू दोघांनी का निर्णय द्या. माझा पुत्र असला तरी त्याचा गुरु तूच आहेस ना. मग गुरु शिकवली विद्या तो पाठ करत आहे. पण आपला मुलगा कुठे येतो काय करतो हे भीतजना नको का माहिती. गुरुने शिकवली कबड्डीची त्याचा उपयोग तो करीत आहे. त्याचा त्रास आम्हा सर्वांना होतो. मला नाही काय सुचत माझी मती गुंग झाली आहे. मंद झाली आता मती गुंग होणारच कारण सवय आहे ना. कारण डोंगरावर हुजूर महाराजाचा खेळ मजेत बघत बसावा. ब्रह्मदेवा विष्णुदेवा ही भांडत बसण्याची वेळ नव्हे. अरे आपण जर असे भांडत राहिलो तर आपले असणे खाली होतील आणि त्रिपुरासारखे कितीतरी राक्षस टपल्याही ती घ्यायला. तेव्हा कृपा करून एकीने निर्णय घेऊया. खरं आहे ते दैत्य ज्यांची सत्ता गेली तर सर्व विनाश होईल. थांबा चिंता करू नका धीर सोडू नका. बघूया काय सुचतं का. ब्रह्मदेवा
बाबा इकडे बघ. ही पहिली बघ. बाबा इकडे बघतो. मला आवाज येतोय. बाबा बाबा आदिनारायण. वा वा देवा वंदन असो. आज आपण एकत्र कसे काय बरं त्रिपुरासुराने त्रिभुवन अलंकार वाजवला आहे तेव्हा त्याने उपाय शोध. नारायण नारायण. उपाय कोणता बरं? त्रिपुरासुराने गजाननाची तपस्या केली आहे त्यामुळे त्याला एवढं सामर्थ्य लाभलं आहे की तथापि शंकर असून त्याला मृत्यू आहे तेव्हा त्रिपुरा आणि शंकर यांच्या युद्ध होणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय काढा. नारदा तूच काही करू शकशील तेव्हा आम्ही श्री गजाननाचे ध्यान करण्यासाठी जातो. तू एक काम कर. नारायण नारायण. देवाने सांगितले असे काय होतं का? नारायण. मुनिवर्य मी नमस्कार करतो. आशीर्वाद. आपण आणि या विष्णू नगरी नारायण नारायण. आलो होतो विष्णूला भेटण्यासाठी पण इथे कोणीच नाही. काय सर्व फिरून फिरून थकलो. काय विष्णू नाही? नारायण नारायण. म्हणजे एवढा माझ्यावरती विश्वास? तसं नाही. ब्रह्म लोकी ब्रह्म नाही, विष्णू लोकी विष्णू. मग नारद मुनी सांगा मला सारे देव गेले तरी कुठे? नारायण नारायण. अरे हो पण सारे देवांकडे तुझं तरी काय काम? त्याला जिंकून त्यांच्याकडे साम्राज्य मला मिळवायचं आहे. नारायण नारायण. व्यर्थ का त्यांच्या मागे लागला आहे? म्हणजे अरे नारायण नारायण. अरे तुझा खरा शत्रू तो शंकर, त्याच्याकडून तुझा मृत्यू आहे तेव्हा प्रथम त्याला तू जिंक आणि या त्रिलोकीतील तू राजा बन आणि गजानन चित्तमय मूर्ती तो हस्तगत कर. बरोबर आहे नारद मुनी शब्द. प्रथम शंकराचे कैलास मंडळ घेतो आणि नंतर मी अजिंक्य होतो. विरोधात होय. ब्रह्मदेव पादी वंदना. ब्रह्मदेव पादी वंदना.
मूर्ती मला देशील ना? सांग. अरे नित्या त्रिपुरा, तुला चिंतामणीची मूर्ती सापडणार नाही. माहिती आहे त्यावर ज्या दंडात पुढे सामर्थ्य वरती का असेल, ना वरती का ना थोडं तर कर माझ्याशी युद्ध. क्लिअर होतं माहिती आहे ऐकून मी घे काय काय? ज्याला नाव होत त्याने लाईट नाही केलं तर मी काय करणार राहिले तर 8,000 जातात मला 7,500 जातात फायदा हे आहे बरंच आहे 8,000 जातात मला 5,500 जातात 2,500 फायदा 5,000 घेतला आता आलाय सामने पडायला आहे तुला खाली शंकर आला टाकली आहे का धावा 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 चला आता आपण चिंतामणी मूर्तीचा शोध घेऊया. ए चमडी ए चमडी सर्व देवांची नावे झालेली आहे नारदाच्या सांगण्यावरून ए प्रजोत त्रिपुराचा मृत्यू आहे. सर्व देवांची नावे झालेली आहे होय शंभू. कुठे तू लाज वाटतं काय लागतं मला तर असं वाटतं, देवाचं राज्य संपलं आणि दानवाचं चालणार आहे की काय? विचार शिंगापुत्रवधाया, म्हणजे काय भोलेनाथ हे दाबून ठेवा खाली शिंगापुत्रवधाया, भोलेनाथ उठाले, बस भोलेनाथ उठाले, मी करू बरोबर नाही मी करू बरोबर कंटा आलाय हे बघा मारून टाकीत राहणार वा वा, आज अमृत म्हणायचा तर त्रिमूर्ती एकत्र म्हणजे त्रिपुराचा विनाश जवळ आला म्हणायचा तर नारदा, आज माझ्या हातून
युद्धात पराभव झालाय. नारायण नारायण. देवांचा पराजय आणि दानाचा विजय म्हणजे देवत्व संपून दानवत्व चालू झालं म्हणायचं तर. नारदा तू म्हणाला होता ना शंकर भगवानच्यातून त्रिपुराचा मृत्यू आहे, मग असं का घडलं? नारायण नारायण. उत्तर सोपं आहे. विद्येला प्रारंभ करताना, विवाहाच्या वेळी, युद्धाच्या वेळी, गृहप्रवेश करताना, कामासाठी बाहेर पडताना, संकटकाली प्रथम आता श्री गजाने ध्यान केल्याने श्री गजाने ध्यान करावे असे शास्त्र वचन आहे. युद्धाला जाताना श्री चिंतामणी गजाने ध्यान करावे, मग आपला विजय नक्की आहे. येतो मी. शिंगापुत्र वादाया, लाईट चालू आहे माझी, लाईट चालू आहे. चला आपण सर्व इथे श्री गजाननाची आराधना करूया. पूरा काला दिख रहा है. माझ्या रूपधनाला मोठमोठे ऋषीमुनी समर्थ होत नाही आणि उपनिषदांनाही माझ्या रूपाचा पत्ता लागत नाही. मी सर्व अनेक रूपे घेऊन सर्व सृष्टीचे पालन करीत असतो. मी तुम्हाला प्रसन्न झालोय. तुम्ही माझ्याशी इच्छित वर मागा. देवा माझ्या हातून त्रिपुराचा मृत्यू व्हावा अशी माझी इच्छा आहे. तथा चला देवा. चिंतामणी गजाननाची मूर्ती शोधून दमलो, कुठेही सापडली नाही. तरी आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सापडली का चिंतामणीची मूर्ती? अरे गोसावण्या, पळून गेलास ना?